महाराष्ट्रात लोकसभेत महाविकास आघाडीला दणदणीत विजय मिळाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभेच्या निवडणुकीला एकत्रित जाण्याचा निर्णय घेतला आणि विधानसभेमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता एकला चरोरेचा नारा दिलेला आहे आणि काल त्यांनी याबाबतची माहिती दिली आणि काल नंतर असा एक सवाल आता उपस्थित केला जातोय की महाविकास आघाडी आता फुटली आहे का, तुटली आहे का? सर, काल तुम्ही असं म्हणालात की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुंबईपासून ते नागपूरपर्यंत स्वबळावरती लढवणार आहोत. तेव्हापासून असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय की आता महाविकास आघाडी एकत्रित आहे का की फुटली आहे? एक लक्षात घ्या की देशात कुठेही किती आघाड्या निर्माण झाल्या, मग काँग्रेस बरोबरच्या असतील, BJP बरोबरच्या असतील, राज्य स्तरावर असतील, त्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी असतात. खास करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोणती युती किंवा आघाडी सहसा झालेली मी पाहिली नाही. ना NDAची, ना तेव्हाच्या UPAची, ना आताचा जो आमचा महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडी आहे त्याचा. लोकसभेला इंडिया आघाडी निर्माण झाली होती, ती अद्याप तरी कागदावर आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली. त्याच्यामध्ये नगरपालिका, ग्रामपंचायतीचा कधी चर्चा होत नाही. विधानसभा निवडणुका आहे, संपून गेली. आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही विधानसभेत एकत्र काम करतोय, विधिमंडळामध्ये. इंडिया आघाडी म्हणून लोकसभेत काम करतोय. आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर असताना सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमची कधीच युती नव्हती. किंबहुना काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र असताना त्यांची कधी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आघाडी युती झाल्याचं माझ्याकडे माहिती नाही. विधानसभेचे निकाल लागल्यावर माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी जेव्हा कार्यकर्त्यांचं मनोगत जाणून घेतलं ठिकठिकाणी, तर त्यातून असं लक्षात आलं की कार्यकर्त्यांना संधी मिळत नाही निवडणुका लढण्याची आघाडीमुळे. लोकसभेला फार कमी हे असतं, काय म्हणतात त्याला, म्हणजे जागा कमी असतात, त्यात चालून जातं. मोठा मतदारसंघ, विधानसभेला सुद्धा प्रेशर असतं खूप. पण जर नगरपालिका, ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका यासुद्धा आघाडी झाली आणि जागांचं वाटप 3-4 पक्षात झालं, तर त्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना कधीच निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. नगरसेवक होता येत नाही त्यांना, जिल्हा परिषद सदस्य होता येत नाही. अशा वेळेला सगळेच पक्ष आतापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढत असतात. त्याच्यामध्ये महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीचा काहीच प्रश्न येत नाही. नक्कीच. गुरुवारीच शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या बैठकीमध्ये असं सांगितलेलं उपस्थित पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना की पुढच्या निवडणुका आता ज्या चुका झाल्या त्या चुकांपासून आपल्याला आता शिकायचं आहे. पुढच्या निवडणुका आपण महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. त्यांनी असं सांगितलेलं. त्याच्यात दुसऱ्याच दिवशी तुम्ही काल माहिती दिली की स्वबळाचा नारा तुम्ही दिला. मग कालचा नारा किंवा काल जी तुम्ही माहिती दिली, तर महाविकास आघाडीमध्ये या संदर्भात चर्चा झालेली होती की स्थानिक स्वराज्य संस्थेचा विषय कधीच चर्चेला येत नाही. माननीय पवारसाहेब म्हणालेत ना की महाविकास आघाडी म्हणून लढू, नक्कीच लढू. लोकसभा, विधानसभा आहेत. स्थानिक कार्यकर्त्यांनी जर ठरवलं एखाद्या भागात आम्हाला एकत्र लढायचं, हा त्यांचा निर्णय असतो. जर एखाद्या भागामध्ये, एखाद्या शहरामध्ये 3 पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी ठरवलं की नाही इथे आपल्याला एकत्र लढता येईल, तर तो निर्णय आम्ही त्यांच्यावर सोपवतो अनेकदा. त्याच्यासाठी वेगळी आघाडी निर्माण करण्याची आम्हाला राज्यस्तरावर गरज नाही. ती आघाडी तर आहेच. ती आघाडी काय संपली आहे का? नाही ना, ती आघाडी चालूच आहे. नक्कीच. मुंबईमध्ये जेव्हा विधानसभेच्या जागा वाटपाचा चर्चा होत होत्या, तेव्हा अनेक बातम्या बाहेर आल्या की मुंबईमध्ये काँग्रेसही जास्त जागांसाठी आग्रही आहे, ठाकरे गटही आग्रही आहे, कारण तुमचा बालेकिल्ला मानला जातो. मुंबई हा बालेकिल्ला आहे. त्यामुळे कुठेतरी हा निर्णय तुम्हाला लवकरात लवकर जाहीर करावा लागला की जर आपण महाविकास आघाडीमध्ये लढलो तर पुन्हा मुंबईमध्ये आपल्याला जागांसाठी चर्चा करावी लागेल. आणि असं नाही आहे. मुंबईचं चित्र वेगळं आहे, मुंबईचं राजकारण वेगळं आहे. आणि मुंबईचं राजकारण, मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. शिवसेनेचा जन्म मुंबईत झाला आहे.
आणि मुंबईमध्ये मराठी अस्मितेचं रक्षण करण्यासाठी शिवसेनेचा जन्म झाला. याचं भान सगळ्यांनी ठेवलं पाहिजे. आणि शिवसेनेसाठी मुंबई अत्यंत महत्त्वाची आहे. शिवसेना नसती ते एवढ्याला मुंबई एक तर केंद्रशासित झाली असती किंवा महाराष्ट्रापासून तुटली असती. हे इकडल्या लोकांनाही माहिती आहे. आणि मुंबईत सातत्यानं शिवसेना महानगरपालिकेवरती आपली सत्ता कायम ठेवून आहे. त्याच्यामुळे मुंबईसाठी जर वेगळा विचार करायचा असेल तर आम्ही करू ना. आमच्या कार्यकर्त्यांच्या भावना, शाखा प्रमुखांच्या भावना, आमच्या गटप्रमुखांच्या भावना या माननीय उद्धव साहेबांनी जाणून घेतल्यावरती मी हा विचार मांडला. अर्थात अंतिम निर्णय जो आहे हा फक्त माननीय उद्धव साहेबच घेऊ शकतात किंवा ते जाहीर करतील. मी लोकांच्या भावना काय असू शकतात ते सांगितलं. ह्याच्यावरती कोणाला त्रास व्हायचं कारण नाही. उलट ह्या निर्णयाचं सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे. यातून प्रत्येकाचा पक्ष वाढेल, पक्षाचा विस्तार होईल, कार्यकर्त्यांना बळ मिळेल, कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळेल लढण्याची, आणि बूथ पातळीवरती प्रत्येकाच्या यंत्रणा निर्माण होतील. सर, दुसरीकडे आपण जर बघितलं तर एकीकडे देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की राजकारणात कधीही काही होऊ शकतं. तुमच्यासुद्धा गाठीभेटी मुख्यमंत्र्यांसोबत वाढलेल्या आहेत. आधी उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली, मागच्या आठवड्यामध्ये आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. तुम्ही सुद्धा सामनामधून मुख्यमंत्र्यांचं तुम्ही कौतुक केलेलं होतं. त्यामुळे पुन्हा एक अशी चर्चा सुरू झाली होती की कुठेतरी पुन्हा तुम्ही एकत्र येऊ शकतात, आणि त्यानंतर लगेचच स्वबळाचा नारा दिला. तर काही शक्य आहे राजकारणात? खरोखरच काही होऊ शकतं? हे सगळे योगायोग आहेत. आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसवलं आहे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रचंड बहुमत आहे. म्हणजे आमच्याशिवाय त्यांचं काय अडत आहे का? अजिबात नाही. किंवा कोणाचेच काही अडत नाही. त्यांच्याकडे स्वतःचे 132 ते 140 आमदार भाजपचे आहेत. बाकी त्यांचे इतर 2 मित्रपक्षांचे मिळून साधारण 100 जागा त्यांच्याकडे आहेत. आम्ही विरोधी पक्षात बसतोय आणि आम्हाला विरोधी पक्षात बसायची सवय आहे. सत्तेसाठी कोणत्याही प्रकारचं लाचारी पत्करण्याचा स्वभाव शिवसेनेचा नाही. आता देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काही चांगली कामं केली असतील, काही चांगल्या भूमिका राज्याच्या हिताच्या घेतल्या असतील, तर त्याच्यावर अकारण टीका करायची हा काय आमचा स्वभाव नाही. गडचिरोलीत जाऊन त्यांनी नक्षलवादासंदर्भात एक भूमिका घेतली, जिल्ह्याचा विकास, किंवा गडचिरोली ही पोलाद सिटी म्हणजे स्टील सिटी करू आणि नक्षलवादाचं चित्र संपून टाकू, ही त्यांची भूमिका. त्या भूमिकेचं स्वागत प्रत्येकाने केलं पाहिजे. शेवटी नक्षलवाद हा गरिबीतून निर्माण झालेला एक भस्मासूर आहे आणि त्याच्यावरती उत्तर काय असेल तर विकास करणं आणि तरुणांच्या हाताला काम देणं. जर राज्याचे मुख्यमंत्री ते करत असतील आणि करणार आहेत असं मी मानलं तर त्यांचं स्वागत हे करावंच लागेल. त्यानंतर असं म्हटलं गेलं की मग शिंदेंचं 2.5 वर्ष तुमच्याकडनं का कौतुक केलं गेलं नाही? त्यांना तुम्ही कधी जाऊन भेटले? कारण ते घटनाबाह्य सरकार होतं. ते घटनाबाह्य सरकार होतं आणि घटनाबाह्य सरकारला पाठिंबा देणं म्हणजे संविधानाच्या विरोधामध्ये काम करण्यासारखं असतं. सर, ज्या फडणवीसांचं तुम्ही मागच्या 2 आठवड्यांपूर्वी कौतुक केलेलं होतं, आज सामनामधूनच तुम्ही त्यांच्यावरती कुठेतरी बीड प्रकरणी तुम्ही त्यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. ज्या प्रकारे बीड प्रकरणी चौकशी सुरू आहे, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही त्यावरून मग कोणाला प्रश्न विचारायचा? ते अपयश कुठेतरी कमी पडतायत. बीडमध्ये जर कायद्याचं राज्य नसेल, परभणीत जर खून पडत असतील, तर प्रश्न कोणाला विचारायचा? ट्रम्पला विचारायचा का? की ब्रिटनच्या प्रधानमंत्र्याला विचारायचा की ओरिसाच्या मुख्यमंत्र्याला विचारायचा? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विचारणार. राज्यात कायदा सुव्यवस्था नाही आहे. बीडमध्ये कायद्याचं राज्य नाही आहे. बीडमध्ये खून, खंडण्या, बलात्काराचं राज्य सुरू आहे. हे प्रश्न आम्ही या राज्याच्या मुख्यमंत्री पदावर जी व्यक्ती आहे त्याला विचारणार. त्यानुसार मी विचारतो. पण ज्या प्रकारे प्रकरणं बाहेर येत आहेत एका पाठोपाठ एक, तर कुठेतरी कारवाई करण्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे कमी पडत आहेत, गृह खातं कमी पडत आहे. प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला हात लावण्याची हिंमत सरकारमध्ये दिसत नाही. मुख्य आरोपीला वाचवण्याचा खेळ सुरू आहे हे आता स्पष्ट दिसत आहे. जसं मी म्हणालो की ह्या लोकांनी प्रचंड खंडण्या गोळा केल्या, लोकांना मारलं, उद्योग
धंदे व्यापार करणाऱ्यांना जगू दिलं नाही. तिथे लेकी बाळींवरती अत्याचार केले. अशा लोकांना समर्थन वरून असल्याशिवाय, पाठिंबा असल्याशिवाय पोलिसांचा, पालकमंत्र्यांचा, मंत्र्यांचा, राजकीय पुढाऱ्यांचा ही हिंमत होऊ शकत नाही. आणि हे सगळं समोर येत असताना राज्याचे मुख्यमंत्री मी कोणालाही सोडणार नाही असं बोलून भागत नाही. तुम्ही कोणाला तरी सोडलेलं आहे आणि ज्यांना सोडलं आहे ते तुमच्या मंत्रिमंडळात बाजूला बसलेले आहे. हे मला त्यांना सांगायचं आहे. अजितदादांकडे चेंडू दाखवतात. जेव्हा जेव्हा सरकारमध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा म्हटलं जातं की त्यांचे पक्षप्रमुख आहेत, अजितदादा आहेत, ते कुठेतरी निर्णय घेतील. पण अजितदादा नेहमी असं म्हणतात की पुरावे जोपर्यंत येत नाही, जोपर्यंत चौकशीमध्ये कोणाचं नाव येत नाही, तोपर्यंत मी कारवाई करू शकत नाही, राजीनामा मी घेऊ शकत नाही. प्रश्न तो नाही आहे. नैतिकतेचा एक मुद्दा असतो राजकारणामध्ये. आणि अजित पवार हे मुंड्यांना वाचवणारच किंवा वाल्मिक कराडला वाचवणारच. पण ही जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांवरती आहे कारवाई करण्याची. त्यांनी राजीनामा घेतला पाहिजे. त्यांनी हे जे आरोपी आहेत कोणीतरी कराड म्हणून, जर ते त्यांच्याकडे तशी पूर्ण माहिती असेल या खुनासंदर्भात, त्यांनी पोलीस प्रशासनाला तसे आदेश दिले पाहिजेत. कुठेतरी सरकार हतबल झालेलं दिसत आहे मला. त्याला काय राजकीय कारण आहेत मला माहीत. सर, आज परळीमध्येच एका सरपंचाचं अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे. त्यामुळे संशय व्यक्त केला जातोय. विनायक राऊत यांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे, सुरेश धस यांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे की अपघाती मृत्यू झाल्यामुळे कुठेतरी सरपंचांना टार्गेट केलं जात आहे का? बीडमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत. अपघात घडवलेत पण ते प्रत्यक्षात खून आहेत, अपघात आहेत. मला माहीत नाही, पण अशा घटना त्या भागात घडलेल्या आहेत. रस्त्यावर चालताना ट्रकने उडवायचं, मोटरसायकलने उडवायचं, ते खून आहेत. पण ते अपघात म्हणून त्यांना पोलीस दरबारामध्ये किंवा पोलीस कागदावर ते अपघात दाखवले. हे गेल्या 30 वर्षापासून तिथे अशा घटना घडत आहेत. बीडचे एक माजी आमदार रघुनाथराव मुंडे, त्यांचाही मृत्यू संशयास्पद झाला. त्यांना ट्रकने उडवलं. रघुनाथराव मुंडे नाव लक्षात घ्या. आणि मग त्यांचा अपघात दाखवण्यात आला. पण लोकांना संशय होता की तो राजकीय खून होता. हे तेव्हापासून हे खून सत्र सुरू आहे. याला आळा घातलाच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी. आळा कशाला घालते? आळा शब्द फार नाजूक आहे हो. चिरडून टाकला पाहिजे. जर सत्य आणि न्यायाची चाड असेल आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, तर ते बुलडोजर फिरवतील या लोकांवर. नुसते गरिबांच्या घरावरती बुलडोजर फिरवून चालत नाही ना. या लोकांवर फिरवा, तर तुम्ही राज्याचे खरे हितचिंतक आहात असं मी मानेन. नक्कीच सर, पुन्हा आघाडीवरती आपण थोडी चर्चा करूया. महाविकास आघाडीच्या बैठका होत नाही किंवा चिंतन मंथन होत नाही म्हणून कुठेतरी शरद पवार गट नाराज असल्याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. मला त्याविषयी माहीत नाही. महाविकास बैठका होत नाही व्हायला पाहिजेत. इंडिया आघाडीच्या बैठका व्हायला पाहिजेत. महाविकास आघाडीची चर्चा व्हायला पाहिजे. पण होत नाही हे खरं आहे. माननीय शरद पवार साहेबांनी जर त्याच्याविषयी जर आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर त्या योग्य आहेत. नक्कीच. आता मुंबईमध्ये तुम्ही पुन्हा एकदा स्वतः स्वबळावरती तुमचा पक्ष उतरणार आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्ला हा कायम आहे का हे तुम्ही पुन्हा एकदा आजमावणार आहातच. एकीकडे महायुती असणार आहे आणि तुमचेच मित्रपक्ष तुमच्या विरोधात असतील, त्यांचे उमेदवार असतीलच. पण तुम्हाला विश्वास आहे, तेवढी तुम्ही सज्ज आहात, आज तयारी तेवढी आहे स्वबळाची? प्रश्न स्वबळाचा नसून प्रश्न हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आहे आणि मुंबईच्या रक्षणाचा आहे. आणि त्यासाठी शिवसेनेनं कायम कुर्बानी आणि त्याग केलेला आहे. आम्ही पुन्हा एकदा मुंबईसाठी लढायला सज्ज आहोत आणि आम्ही मुंबईची लढाई जिंकू. शिवसेना स्वबळावरती झेंडा फडकेल. आम्ही मुंबईची लढाई जिंकू एवढेच तुम्हाला मी सांगतोय. मला जे सांगायचं आहे ते मी आधी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर नक्कीच आम्ही मुंबईची लढाई जिंकू असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनीषसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई.